न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। एक ऐतिहासिक पार्टनरशिप 1200 महाराष्ट्र शासन अधिकारी आता पाणी फाउंडेशनच्या संपूर्ण महाराष्ट्र फार्मर कप 2026 टीममध्ये सामील। महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व उमेद अभियान यांच्या भक्कम पाठबळाने गटशेती व शास्त्रशुद्ध शेतीची फार्मर कप चळवळ 2026 पासून राज्याच्या कानाकोपऱ्यात गावागावांत खेड्या पाड्यात पोहोचत आहे। आता माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या अध्यक्षतेखाली एक अभूतपूर्व निर्णय घोषित झाला आहे। 1200 शासन अधिकारी पुढील 4 महिने पूर्णवेळ या स्पर्धेसाठी मेंटर्स मार्गदर्शक म्हणून शेतकरी गटांच्या बांधणीवर काम करतील। या भव्य महाअभियानाची सुरुवात आज शिर्डीतील 2 दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षणाच्या रूपात झाली, जिथे पाणी टीमने कृषी विभाग आणि उमेद अभियानाच्या ऑफिसर्सचे प्रशिक्षण घेतले। या अधिकाऱ्यांना नवी ऊर्जा देण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी खास व्हिडिओ संदेशाद्वारे मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या। तसेच जे अधिकारी त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे या खास चळवळीचा भाग बनलेत, त्यांच्यासोबत राज्य कृषी मंत्री श्री दत्तात्रय भरणे यांनी लाईव्ह संवाद साधत एकत्र पुढे जाण्याचा संदेश दिला। पाणी फाउंडेशनचे सहसंस्थापक श्री आमिर खान व किरण राव यांनी या अधिकाऱ्यांशी थेट चर्चा केली। वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव व फार्मर कप 2026 च्या उच्चस्तरीय कमिटीचे अध्यक्ष श्री विकासचंद्र रस्तोगी IAS ज्यांनी यांना परिवर्तनीय अशी दिशा दिली। कृषी विभागाचे सचिव श्री परिमल सिंह IAS यांनीही व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांचा उत्साह अधिक वाढवला। तसेच माननीय CEO उमेद अभियान श्री निलेश सागर IAS, माननीय राज्य कृषी आयुक्त श्री सूरज मांढरेजी IAS, माननीय कृषी विद्या व मृदा विज्ञान विशेषज्ञ श्री विजय कोळेकर ATE चंद्रा फाउंडेशनचे संस्थापक श्री अमित चंद्रा, सह्याद्री फार्म्सचे श्री विलास शिंदे, अवर सचिव उमेद अभियान श्री धनवंत माळी, संचालक कृषी श्री रफिक नायकवाडी, CEO पाणी फाउंडेशन सत्यजित भटकळ, पाणी फाउंडेशन प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अविनाश पोळ आदींसह शासन स्तरावरील अनेक मान्यवर मंडळींनीही या अधिकाऱ्यांनी प्रेरणा दिली। फार्मर कप ला दिलेल्या इतक्या ताकदीच्या पाठबळासाठी महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार। आता आपण मिळून समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न सिद्ध करूया। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट।